मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालीन इतिहास हा केवळ एक कालखंड नव्हे, तर स्वाभिमानाने उभा राहिलेला रयतेचा इतिहास होय. अन्यायाविरुद्ध बंड केलेला आणि राष्ट्रभावनेची अमर गाथा होय. तत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य माणूस अत्याचार, अन्याय, धर्मद्वेष, असुरक्षितता यामुळे हतबल झालेला होता. अशा अंधारमय परिस्थितीमध्ये तेजस्वी आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्व म्हणून शिवरायांचा उदय झाला. लष्करीदृष्ट्या शिवकाल हा शौर्याचा कळस होता. सामाजिक जीवनातही शिवकालीन महाराष्ट्र हा प्रगल्भ होता. सर्व धर्मांचा सन्मान, स्त्रियांचा आदर, बलात्कार व अत्याचाराविरुद्ध कठोर शासन या मूल्यामुळे स्वराज्य हे केवळ शक्तिशाली नव्हे, तर सुसंस्कृत राज्य बनले. शिवरायांची विचारसरणी मुळी मानवतावादी होती. आर्थिक धोरणात शेतकरी हा केंद्रबिंदू होता. न्याय, कर पद्धती, पिकांचे संरक्षण, व्यापाराला प्रोत्साहन आणि लूटमारीला आळा यामुळे अर्थव्यवस्था स्थिर आणि समृद्ध होती. शिवकालीन महाराष्ट्र हा इतिहासातील एक अध्याय होता. राज्य टिकते ते न्यायाने, नीतीने आणि रयतेच्या विश्वासाने. हीच स्वराज्याची खरी राष्ट्रप्रेरणा होय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.